वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। जय जय रघुवीर समर्थ करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जिह्वे पिब स्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। विक्रेतुकाया किल गोपकन्या मुरारिपादार्पितचित्तवृत्ति दध्यारिकं मोहवशादवोचत् गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगं पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। सुखं शयना निलये निजेऽपि नामानि विष्णु प्रवदन्ति मर्त्याः ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। जिह्वे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्तभक्तार्तिविनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति।
श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, सुखावसाने त्विदमेव सारम्, दुःखावसाने द्विदमेव गेयम्, देहावसाने द्विदमेव जाप्यम्, गोविन्द दामोदर माधवेति, श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण राधा वर गोकुलेश, गोपाल गोवर्धननाथ विष्णु, जिह्वे पिबस्वामृतमेतदेव, गोविन्द दामोदर माधवेति, श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, करारविन्देन पदारविन्दम्, मुखारविन्दे विनिवेशयन्तम्, वटस्य पत्रस्य पुटे शयानम्, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि, श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिह्वे पिबस्वामृतमेतदेव, गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति, गोविन्द दामोदर माधवेति. अध्याय मुसाजी महाराज देवस्थान, श्री संत ताराई दारवा येथून एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 7वा, ओवी 346. वाचक जयश्री श्रावणजी टारपे. जय माऊली. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. पृथ्वी वायू आकाश अग्नि आप सितांश 7वा तो चांडाळ, कपोत परीस 8वा, अजगर सिंधू पतंग मधु मक्षिका गज भृंग, हरिण मीन वेश्या साडंग, नावे भूग सुभुग पिंगला, टिटवी आणि लेकरू, कुमारी आणि शरकारू, सर्प कातनी पेशस्करू, इतुकेन गुरु 24, पावावया तत्व 25, 24 गुरुसी उपसावे, विवेक युक्ती स्वभावे, गुरु भजावे निज बुद्धी, ठाकावया निज बोधासी, निज विवेके अहर्निशी, गुरुत्व देऊनी अनेकासी, निज हितासी गुरु केले, कोण युक्ती कोण विचारू, कोणे लक्षणे कोण गुरु, केला तोही निज निर्धारू, सविस्तरू परिऐसी, एके राज्यवर्य नृपती, विवेक धवल चक्रवर्ती, गुरु संख्या तुझ प्रती यथा निगुती सांगितली, याची या क्षितीचा आत्ता वृत्ती, शिकलो आपुलिया युक्ती, मग पावलो आत्मस्थिती, विकल्प भ्रांती सांडोनी, नहुषाचा पुत्र ययाती, ययातीचा यदू निश्चिंती, नायुष्य नंदन यदुसी म्हणती, मूळ युक्पती तेने योगी, या लागी मने नायुष्य नंदना, पुरुषा माझी पंचानना, सांगेल गुरुच्या लक्षणा, विचक्षणा परिऐसी, ज्या गुरुचे जे क्षितीच, मी शिकलो नुशित सुनिश्चित, ते सांगेल समस्त, सावध चित्त करी राया,
ऐकावया गुरु लक्षण, यदुने सर्वांग केले श्रवण. अर्थी बुडवूनिया मन, सावधान परिसतू. शब्द सांडूनिया मागे, शब्दार्था माझी रिगे. जे जे परिसतू ते ते होय अंगे, विकल्प त्यागे विनितू. परमार्थी मुख्य शांती, साधकांसी पाहिजे निश्चिंती. या लागी प्रथम गुरुक्षिती, निज शांती लागुनी. पृथ्वी गुरु त्रिविध पाही, पर्वत वृक्ष आणि मही. यांची लक्षणे धरिता देही, गुरुत्व पाही पृथ्वीसी. अंतर्निग्रहो ते शांती, बाह्यंद्रिय निग्रहो ते दांती. उभय सहिष्णुता ते शांती, शांतीसी क्षिती गुरु केली. पृथ्वी ते नाना भूती, माझी माझी म्हणून झोंबती. नाना भेदी भिन्न करीती, निज वृत्ती व्यवहारे. त्या भूतांनी भिन्न वर्तन, पृथ्वी संपादी आपण. मोडो नेदी अभिन्नपण, अखंड जाण सर्वदा. तैसे योगियांचे लक्षण, करिता कर्म भिन्न भिन्न. वृत्ती अखंड दंडायमान, सर्वदा जाण असावी. देहासी अदृष्ट योगे गती, भूते अदृष्ट योगे आक्रमिती. भूती निजात्मता भाविती, द्वंद्वे न बाधिती साधका. एथ पृथ्वी पूजिती, एथ भूती पृथ्वी पूजिली. नातरी विष्टा मूत्री गांजिली. हर्ष विषादा नाही आली, निश्चळ ठेली निज शांती. भूते पार्थवेची तव झाली, तीही पृथ्वी पूजिली. ना गांजिली ऐसे द्वंद्व भावा मुकिली. निश्चळ झाली निजरूपे, तैसाची योगी आहे जाना. भूत वैषम्ये दंडवेळेना, सर्वभूती निजात्म भावना. विषमी समाना भाविता. आता पृथ्वीची अभिनव शांती, ते सांगेन राया तुझ प्रती. जे शांती धरुनी संती, भगवत भक्ती पावले. पृथ्वी दाहे करुनी जाळिली, नांगर घालूनी फाळिली. नातवरी तुडविली, तोडिली झाडिली पैभूती. तो अपराधू न म्हणूनी क्षिती, सर्वेची भूतांते प्रसन्न होती. तेथूनी पिकवूनी नाना संपत्ती, तृप्ती देती भूतांते. ऐसे ऐशी या निज शांती, लागे गुरुम्या केली क्षिती. ऐक समाग्या भूपती, शांतीची स्थिती अभिनव. ऐके अपराधू केला, दुजेनी उगाची साहिला. इतुकेनी शांतू केली झाला, उपेक्षिला अपराधी. उसू मोडी त्या गोड भारी, छेदी ते शस्त्र गोड करी. पिळिली या आळिली या वरी, स्वादाची या थोरी अपकार्या देतू. अपराध साऊनी अंगी, त्याच्या प्रवर्ते हिता लागी. तेची शांती पै जगी, होय दाटुंगी निदंद. अपराध साहुनी अंगावरी, अपराध्या होईजे उपकारी. हे शिकलो पृथ्वी एवरी, परोपकरी पर्वत. पृथ्वीपासूनी झाले ते पर्वतही म्या गुरु केले. त्यापासूनी जे जे शिकिले, तेही वहिले परियेसी. रत्न निकर समस्त, पर्वत परार्थाची वाहत. तृणजळ नाना अर्थ, तेही परार्थ धरीत असे. कोणासी नेमी ना निवारी, उबगोनी न घाली बाहेरी. याचकाचे इच्छेवरी, परोपकारी देत असे. ग्रीष्मांती सर्व सरे, परितो देता मागे न सरे. सर्वेची भगवंते कीजे पूजे, वर्षांनी जळधरे समृद्धी. जवजव उल्हासे दाता देतू, तव तव पूरवी जगन्नाथू. विकल्प न धरिता मना अंतू, देता अच्युतू अनिवार. सत्य अच्युत दाता, हे न मनेची तत्वता. या लागी दलिद्रता विकल्पवंता लागली. एवं पर्वताची जे उत्पत्ती, ते परोपकारार्थ एकांती. उपकारा वाचुनी चित्ती, दुजी वृत्ती जाणे ना. त्या पर्वता ऐसी तत्वता, असावी साधकांची उदारता. काया वाचा आणि चित्ता, सर्वस्व देता उल्हासो. चेष्टा मात्रे परोपकारता, सर्वदा करावी समजता. कोटी लाभा हानोनी लाता, उपकारी तत्वता उद्योतू. परमार्थाची या चाडा, स्वार्थ सांडूनी रोकडा. परोपकारार्थ अवघडा
रिघे सांगडा परार्थे उपकारोची साकारला की परोपकारू रूपा आला तैसा जन्मोनी उपकारी झाला उपकारा सर्वांसी उसू जैसा अवधारी सवासी गोडपणे उपकारी तैसाची योगिया संसारी परोपकारी मधुरत्वे जैसी पर्वती निर्झर तैसे उपकाराचे पाझर सुखानेन ती निरंतर कृतोपकार जग केले सांडोनी कृपण वृत्तीची संगती उपकारी पर्वत एकांती राहिलासे उपकार मूर्ती धैर्यवृत्ती निर्धारी परोपकार लागी निश्चिंत गुरु केला म्या पर्वत आता वृक्षापासोनी जे क्षितित तेही समस्त परियेसी सर्वांगे सर्व भावेसी सर्व काळ सर्व देशी पराधीन हो आवे सर्वांसी हे वृक्षापासी शिकलो वृक्ष जेने प्रतिपाळीला तो त्या आधीन जहाला का जो छेदावया रिघाला त्याही झाला स्वाधून योगिया पालखीसी घातला तेव्हा त्याची या अधीन झाला एकी शूळ द्यावया चालविला तेव्हा त्याच्याही बोला अधीनू सांडूनी देहांची अहंता योगियासी झाली पराधीनता विश्व माझा आत्मा सर्वथा सर्वांच्या वर्तता बोला आणतो सर्व ते मीची आहे या लागी साधक बाधक न पाहे त्याच्या बोला माझी राहे वर्तता हो हे संतोषे प्राप्त जे जे सुख दुःख ते ते अदृष्टा आधीन देख आत्मा मानुनी सकळ लोक पराधीन देख वर्तत सकळ लोकी निजात्मता देखता झाली पराधीनता हे वृक्षापासून तत्वता परात्मता शिकलो अनिक एक लक्षण वृक्षापासून शिकलो जाण अतिथीचे पूजा विधान ते सावधान परियेसी अतिथी आल्या वृक्षापासी वचनांथू न करी त्यासी पत्र पुष्प फल मूळ छायेसी त्वाच्या काष्टासी देतसे जो वृक्षासी प्रतिपाळी का जो घालू ए मुळी दोहीसी सममेळी पुष्पे फळी संतुष्टी जैसा वृक्ष समूळ सकळा अर्थी या लागी साधक झाला तैसा चित्ते वित्ते देहे बोला साधू संतुष्टला अर्ध्यांसी अतिथीसी नवे षडक मुख हा साधुसी गुण अवलौकिक अन्न धन उदक यथा सुखे देतुसे अर्थी आल्या अर्थावयासी विमुख न व्हावे सर्वस्वेसी हे शिकवलं वृक्षापासी विवेकेसी निज बुद्धी एवं पृथ्वी गुरु झाली ऐसी दुजे गुरुत्व ते वायुसी आले जे जे युक्तीसी ते ते परियेसी नरदेवा गुरुत्व जे वायुसी ते दो प्रकारी परियेसी एक ते प्राणवृत्तीसी बाह्य वायुसी दुसरे प्राणाची हे परी जो विषयी आसक्ती न धरी विषय सेविलाही वरी नवे अहंकारी प्राणू जैसा प्राण्याभ्यासे क्षुधा अद्भुत तेव्हा प्राणाचीच क्षोभ येत तेने काया वाचा चित्त विकळ पडत इंद्रिये तया प्राणासी आधारू भल तैसा मिळो आहारू परी धड गोळांचा विचारू न करी साचारू पै प्राणू तैसाची योगिया पाही तो अभिमान न धरी देही विषय सेवी परी काही आसक्ती नाही तयासी क्षुधेची या तोडा मिळो कोंडा अथवा मांडा परी रसनेचा पांगडा न करी धटपुटा तयासी ज्ञान धारणा न ढळे इंद्रिय नव्हती विकळे तैसा आहार युक्ती बळे सेवी जे केवळे निज धैर्य प्राणास्तव इंद्रिये सबळे प्राणयोगे देह चढे त्या देह कर्मा प्राणू नातळे अलिप्त मेळे वर्ततू त्या प्राणाच्या ऐसी स्थिती योगियाची वर्तती वृत्ती सर्व करुणी न करी आसक्ती देहस्थिती नातळे ब्रह्मादिकांचा देह पाळू का सुकारादिकांचा देह टाळू ऐसा न मानीच विटाळू प्राणू कृपाळू समभावी तैसेच योगियाचे कर्म न धरी उच नीच मनोधर्म
कदा न देखे अधमोक्तम भावना समस्वभावी. आवडी प्रति पाळावे रावो रंकाचा टाळावो देहो. ऐसा प्राणासी नाही भावो शुद्ध समभावो सर्वत्र. प्राण अपान समान उदान सर्व संधी वसे व्यान. इतुके नामे स्थाने पावोनी जाण न सांडी प्राण एकपणा. तैसे उच्च नीच वर्ण अधमोत्तमादी गुणागुण. देखून या योगी आपण भावना परिपूर्ण न सांडी. प्राणो असोनी देहा भीतरी बाह्य वायुसे भेद न धरी. तैसी योगिया भावरी करी बाह्यांभंतरी ऐकता साधावी चतुरी. ते वायूच्या ऐसी दोही परी बाह्य आणि अंतरी ऐक्य करी वर्तावे. प्राणवृत्तीची लक्षणे तुझ सांगितली संपूर्णे. आता बाह्य वायूची चिन्हे सावधाने परियेसी. वायू सर्वार्थे स्पर्शोनी जाये परी अडकडा कोठे न राहे. तैसे विषय सेविता पाहे आसक्तू नवे योगिया. असोनी इंद्रियाच्या ये मिळे तो विषयां माझी जरी खेळे. तरी गुणदोष आसक्ती मिळे बोधून मळे तयांचा. वस्त्र चंदन वणिता माळा सदा भोगिता विषय सोहळा. वायू नातळे जेवी जाळा तेवी योगी वेगळा विषयांसी. जैसे वारेनी जाळ उडे परी जाळी वारा नातुडे. तेवी भोग भोगिता गाडे भोगी नातुडे योगिया. जातया वायूचे भेटी सुगंध कोटी घाली ती मिठी. त्यांची आसक्ती नाही पोटी उठावटी सांडूती. तैसा आत्मत्वे योगिया पाही प्रवेशलासे सर्वा देही. देह गुणाश्रवे पाही ठाईच्या ठाई तोची तो. निजात्मदृष्टीचेनी बळे तो देह गुणांसी नातळे. जैसा गंधावरी वारा लोळे परी नाकळे गंधासी. तेही परिपूर्ण आत्मस्थिती राया मी सांगेल तुझ प्रती. जैसी आकाशाची प्रतीती सर्व पदार्थी अलिप्त. सर्व पदार्थी समत्व यालागी आकाशासी गुरुत्व. असंगत्व अभेदत्व निर्मळत्व जाणोनी. विषय असोनी समत्व संगी असोनी असंगत्व. भेदू करिता अभेदत्व यालागी गुरुत्व आकाश. वैर सर्पा मुंगुसासी आकाश दोहीचे हृदयवासी. वैर निर्वैरता आकाशासी ते स्थिती योगियासी पाहिजे. तेने आकाश दृष्टांते ब्रह्मभावे आपणी याते. योगी देखी ते पुरते व्यापकत्वे आपुल्या. ब्रह्मसमत नवे पाहता पाही स्थावर जंगमाच्या ठाई. तिळभरी वाढी रीती नाही आपण पै पाही कोंदला. आकाश सर्व पदार्थी असे परी असे ते सर्वांसी न दिसे. तेवी दृष्टद्रष्टा अतीत दशे सर्वत्र असे योगिया. नभन खेळे सांबळे जळेना वनव्यांचेनी जाळे. नवता ज्वाळान वेगळे असे सगळे टवटवीत. तैसे योगियाची द्वंद्वे सकळे बांधू न शकती कवने काळे. नवता द्वंद्वा वेगळे स्वरूपन सगळे शोभत. योगिया छेदावया लवला आहे सोडिले शस्त्रांचे समुदाय. तो शस्त्रा माझी आपण याते पाहे न रूपती घाये जेवी गगना. जे जे द्वंद्व बांधू आले ते ते स्वरूप देखे आपुले. सहजे द्वंद्व भावा मुकले अबाधित उरले निज रूप. गगन बुडाले दिसी डोही परिते उदके भिजलेनी नाही. तैसा असोनिया सर्व देही अलिप्त पाही योगिया. आकाशा चिकल माखू जाता तेन माखे लाविता. तैसा योगिया दोषी म्हणता दोषी सर्वता म्हणत्यासी. गगन असोनिया जगी मयळेना जन घसनी. तैसा योगिया सकळ कर्मे करुनी कर्मठपणी ते मेळे. मोठे बांधिती आकाशाते चारी पालव पडती रीते. तेवी कर्मी बांधिता योगियांते कर्म तेथे निष्कर्म. घटा माझी आकाश असे ते वाच्य कीचे घटाकाशे. पाहता घटा सबाह्य समर असे आकाश असे परिपूर्ण. तैसा आत्मा म्हणती देही तव दोष देहा सबाह्य पाही. देह मिथात्व्या ठाईचे ठाई चिन्मात्र पाही परिपूर्ण.
नभ पृथ्वी रजे न गदळे, उदके करी न पघळे, अग्नीचे येनी ज्वाळे न जळे, वायू बळे उडेना, कडकडीत आभाळे येऊनी आकाश झोंकाळे, त्या समस्ता नभ नातळे अलिप्त बळे संस्थित, तैसेची योगी यासी असता निजात्म समरसी, कुठे सृजलिया गुणांसी वश्य त्यासे तो नव्हे, काळांचे थोर सामर्थ जाण देहासी आणि जरा मरण, योगी देहातीत आपण जन्म मरण न देखे, स्वप्नी चिंतामणी जोडला, सर्वेची अंध कृपी पडला, जागा झाल्याना मने नाडला, तैसा घडला देह संगू, जो ब्रह्मांदी देहासी खाये, तो काळूवंदी योगियाची पाये, जो काळाच्याही आत्मा होये निधडा पाये महाकाळू, विजू कडकडूनी आकाशी, तेजे प्रकाशी गगनासी, गगन नातडे ते विजूसी, असोनी तीसी सबाह्य, जैसा सत्वगुण प्रकाशित ज्ञान, त्यासी योगिया नातळे जाण, ज्ञान स्वरूप निखळ आपण वृत्ती ज्ञान मग नेघे, घालिया सूर्य उदयासी दीप प्रभा प्रकाशिले ज्ञान, ते आवडयोनी नेघे जाण, अथवा खवडला रजोगुण, कर्मटपणा त्यानं ये हो का, तमोगुणाचे निमेळे, क्रोध मोहांसी नातळे, गुणातीत झाला बळी, बोध कल्होळे स्वानंदे, उदकासी गुरुपण आले ते एक लक्षण, अवधूत मने सावधान, नृप्रनंदन यदुवीरा, लक्षणे पाहता जळ, स्वभावे अति निर्मळ, प्रकृतीस्तव कोमळ, मधुर केवळ सर्वांसी, पवित्र व्हाव या प्राणियांसी, तीर्थत्व उदकासी, इतुके लक्षणे योगी यासी अहर्निशी असावी, उदकी रिघाले त्यांचे समेळ, ते स्वभावे करी निर्मळ, परिण धरी अहंबळ, जे म्या हे मळ क्षाळीले, तैसे योग्यासी भजनशीळ, भावे भाविक जे केवळ, त्यांचे निरसुनी कळीमळ, न धरी बळ गुरुत्वे, प्राणू गेला तरी प्राणियासी, कठीणत्व उपजेना मानसी, जे जे भेटे तयासी, मृदुतता कैसी वर्तत, जेवी चंद्र किरण चकोरांसी, पाखोवा जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवांसी, तेवी सर्वांसी मृदुत्व, जळ वरी क्षाळी मळ, योगी असबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता, उदकाचे सुख ते किती, सर्वेची क्षणे तृषिते होती, योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी प्रकृती पै पायी नाही, उदकासी जे मधुरता, ते रसनेसीची तत्वता, योगियांचे गोडपण पाहता, होय निवविता सर्वेंद्रिया, लागल्या योगियांची गोडी, अमृताची चवी थोडी, ब्रह्मांडादी पदे बाबुळी, अर्धघडी माझी करीत, तापले आले उदकापासी, अंगस्पर्शे निववी त्यासी, तैसेची दशा योगियांसी, स्पर्शे तापासी निवारी, उदके निवविले ज्यासी, परतोनी ताप होये त्यासी, योगी कृपेने स्पर्श ज्यासी, त्रिविध तापासी निर्मुक्त, योगी ज्यासी निववी जीवे भावे, त्यासी जीवी गेली याही तापू नव्हे, निवालेपणे तो वेल्हावे, स्वानुभवे डुल्लत, मेघमुखे अधपतन, उदकाचे देखुनी जाण, अधपाते निवती जन अन्नदान सकळासी, जैसे योगियासी खालुते येणे, ते इहलोकी जन्म पावणे, जनविनवी श्रवण कीर्तने, निजज्ञाते उद्धरी, पर्जन्योदक देखता जाण, जेवी निवती सकळी जन, का गंगाधिकांचे दर्शन, करी मोचन पापांचे, तैसे योगियांचे दर्शन, भाग्यविन नवे जाण, ज्याने देखिले त्याचे चरण, करी मोचन भवरोगा, न घडे दर्शन स्पर्शन, तरी करावे त्यांचे नामस्मरण, इतोकेने भवमूळ जाण, करी छेदन ते नाम, सांडूनी भगवंताचे कीर्तन, केल्या भक्तांचे नामस्मरण, केवी तुटेल भवबंधन, ऐसे न मना सर्वथा, देवासी पूर्वी नामाची नाही, त्यासी भक्ती प्रतिष्ठानू पाही, नामरूपादी सर्वही नाना विलासही अर्पिले, ऐसा भक्ती देव थोर केला, आणुनी वैकुंठी बसविला, भक्त उपकारे दाटला, मग त्याच्या बोला माझी वर्ते, देव भक्त वचने करी झाला नर ना केसरी, प्रगटला खांबा माझारी, शब्द करी भक्तांचा,
आता ही प्रत्यक्ष प्रमाण दासांचेनी वचने जाण पाषाण प्रतिमे देवो आपण आनंद घन प्रगटे पै भक्त भावे आभारला देव उपकारे दाटला या लागी नुलंघवे बोला पांगे पांगला भक्ताच्या एव जेथ भक्तांचे नाम घेणे तेथ अवश्य देणे धावणे भक्त उपकारा उत्तीर्ण होणे वेगे पावणे या लागी भक्ताचे नाम घेता तुटती भव बंधन वेथा ऐसे सांगता अवधूता प्रेम सर्वथा न संडे आता अग्नि गुरु जो करणे त्याची सांगेल लक्षणे काना मना एक करणे सावधपणे परियेसी अग्नि निज तेजे देप्तिप्यमान साक्षात हाती न धरवे जान उदर माझी साठवण सर्व भक्षण निज तेजे तैसाची योगी यासी जान भगवत भावे देप्तिप्तमान त्यासी धरावया अंगवन नव्हे सान सुर नरा हाती न धरावे खंदिरांग गारू तैसा योगिया अति दुर्धरू तैसाची न शके आवरू माया व्यवहारू गुणेसी अग्निसी जेवी मुखची पात्र तैसे योगियाची उदर मात्र ठेवा ठेवी जे विचित्र नाही पात्र गाठीसी अग्नीने जे सेवने ते जाळून आपुल्या ऐसे करणे यापरी सर्व भक्षणे नाही स्पर्शने मळासी चंदन सुवासे दुर्गंध धुरे निंबकडू उसव गोळी रे ते जाळून आकार विकारे की जे वैष्णव नरे आपणा ऐसी तैसा योगी जे अंगीकारी ते आत्मदृष्टी निर्धारी दोष दवडून या दुरी मग स्वीकारू निजभोधी भोग्य जे भोगू जाये ते तर आत्मप्रतीती पाहे भोगता तद्दुपची होये हा भोगू पाहे योगिया अग्नीत पडिले जे सकळ ते अग्निमुखे होय निर्मळ योगिया जे सेवी अळू माळ परम मंगळ ते होय अग्निमुखी वायू घडे तेने अदृष्टे स्वर्ग जोडे योगियाचे मुखी जे पडे तेने जोडे निजपद अनिक अग्नीचे चिन्ह एक राया सावधान तेची साधकासी साधन सिद्ध लक्षणे सिद्धार्थी भितरी तेजस्वी वरी झाकीला होमकुंडी अग्निपुरीला का यज्ञशाळे प्रज्वळला याज्ञिकी केला महायागू जो जो उपासका भावी जीवी त्या श्रेत्याचे उपजवी पूर्वोत्तर अशु चित्वे घाल आघवी जाळून हवी सेवितू तैसेची योगियांची लीळा भाविका प्रगट दिसे डोळा एका गुप्तची होऊन ठेला न दिसे पाहिला सर्वथा. रामकृष्ण हरी. जय माऊली. जय माऊली. भगवान मुंगसाजी मंदिर, श्री संत ताराई देवस्थान, दारवा, जिल्हा यवतमाळ येथून एकनाथी भागवत पारायण. वाचक मनीष भारत ठवकर. ओवी क्रमांक 501, अध्याय 7वा. ऐशी याच्याही पडितांची योगी यांच्या मुखी संचित क्रिया माने असंख्य जाळून या एकाएकी करी सुखी निजपदी आणि काही अग्नीचे लक्षण राया तुझ मी सांगेन जाण जेणे सगुण आणि निर्गुण दिसे समान समसाम्ये अग्नि सहजे निराकार त्यासी काष्टा नृपे आकार दीर्घचक्र वर्तुल थोर नानाकार भासतो तैसेची भगवंताची भगवद्गती स्वमाया कल्पित कल्पनाकृती तेथ प्रवेशला सहज स्थिती बहुधा व्यक्ती तो भासे जैसे गंगेची एक जळ भासे भवरे हर लहरी कल्लोळ तैसा जगदाकारे अखिल भासे सकल जगदात्मा का छाया मंडपीच्या चित्रासी दीप प्रभा भासे जैसी रावण या नावेसी दावी जगासी नटनाट्य तैसा नाना विधा व्यक्ती नाना मती नाना कृती तेथ प्रवेशोनी श्रीपती सहज स्थिती नाचवी तैसी योगियाची स्थिती पाहता नानाकार व्यक्ती
आपण या ते देखे समवृत्ती भेदभ्रांती त्या नाही. तेथ जे जे काही पाहे तेथे आपणची आहे. या उपपत्ती उभवनी बाहे सांगत आहे अवधूतो. या देहासी जन्मनाशो आत्मा नित्य अविनाशो. या दृढ केला विश्वासो गुरु हिमांशो करुणी. शुक्ल कृष्ण पक्ष पाडी चंद्रकळाची वाडी मोडी. ते निज चंद्री नाही ओढी तैशी रोकडी योगिया. जन्मनाशादी षडविकार हे देहासीत साचार. आत्मा अविनाशी निर्विकार अनंत अपार स्वरूपते. घटू स्वभावे नाशवंतू असे त्यामादी चंद्रमा बिंबलासे. नश्वरी अनश्वर दिसे विकार दोषे लिंपेना. घटासवे चंद्रासी उत्पत्ती नाही नाशाशवे नाश प्राप्ती. चंद्रमा आपुले सहज स्थिती नाश विपत्ती रहिरतू. तैसा योगिया निज रूपपणे देहा सवे नाही होणे. देह निमाल्य नाही निमने अखंडपणे परिपूर्ण. काळाची अलक्षण गती दाखवी नाश आणि उत्पत्ती. ते काळ सत्ता देहाप्रती आत्मस्थिती नातळे. एव काळाचे बळगाढे म्हणती ते देहाची पुढे. पाहता आत्मस्थितीकडे काळ बापुडे तेथ नाही. सूक्ष्म काळ गती सांगता वेगे आठवले अवधूता. सिंहावलोकने मागुता अग्नी दृष्टता सांगतो. काळ नदीचा महावेगो सूक्ष्म गती वाहता ओघो. तेत भूत तरंगा जन्मभंगू देखताची जगून देखे. जरा जर्जरहित जाण वाहता नदी माझी ओसन. षडविकार तेची परिपूर्ण भवरे दारुण भवंताती. बाल्य तारुणांचे खळाळ वार्धक्याचे मंद जळ. जन्म मरणाचे उसाळ अति कल्लोळ उठती. ओघ वेगाच्या कडाडी पडत आयुष्याची दरडी. स्वर्गादी देवडे मोडे शिखरीचे पाडी सुरेंद्र. तळी रचविता घोंगे पाताळादी विवरे वेंगे. नाशोनिया पन्नंगे अंगभंगे अडिमोळी करी. ऐशियाजी काळ ओघासी घडामोडी भूततरंगासी. होतसे अहर्निशी ते कोणासी लक्षणे. जे महाप्रळी मेघू गडाडी ते पूर चढे कडाडी. ब्रह्मादी कतरुवर उपडी समूळ संशेडी वाहविले. जे आत्यंती पूर चढे ते वैकुंठ कैलासही पुढे. तेत काळा रिंगून घडे हे अवचट घडे एकदा. अनिर्वार काळ नदीची गती सूक्ष्म लक्षेना निश्चिंती. ते सूक्ष्मगतीची स्थिती अति निर्गुंती परिसिये. दिपुतोची तो हा म्हणती परी शिखा क्षणाक्षणा जाती. ते लक्षेना सूक्ष्मगती अंती म्हणती विझाला. प्रत्यक्ष प्रवाही गंगाजळ ते काळीचे म्हणती परळ. तैसी काळगती अकळ लोक सकळ नेनती. प्रत्यक्ष पाहता देहासी काळ वसयते ग्रासी. बाल्य कोमार तारुण्यासी निकट काळासी न देखती. अलक्ष काळाची काळगती या लागी गुरु केला गवस्ती. त्यापासून शिकलो स्तुती तेही नृपती परियेसी. सूर्य काळे निजकारिणी रसे सहित शोषी पाणी. तोची वर्षाकाळी वर्षोनी निर्ववी जनी सहस्प्रता. सर्व शोषून घे किरणी ते शोषिते लक्षण नेणे कोणी. देता मेघमुखे वर्षवोनी नेनवी अवनी जनेसी. तैसेशी योगिलाची परी अल्पजाची अंगीकारे. ज्याचे मनोरथ पूर्ण करो सहस्त्र प्रकारे हितत्वे. ज्यांचे सेवती योगी आत्मराम त्यांचे पुरती सकळ काम. अंती करो निष्काम. विश्रामधाम आणि ती एव योगी आपले योग बळे. विषो सेवती इंद्रिय मिळे जे देती त्यासी यथा काळे. कृपाबळे निवविती त्यासी विषो देता नका घेता. आसक्ती का नाही सर्वता रसू चोकुनी घेता देता. अलिप्त सविता तैसा ते
सूर्योथिल रामाची बिंबला मूढ म्हणती थिल्लरी बुडाला त्याचेनी कंपे कंपू मानिला ढहळू ढवळला म्हणती तो त्या थिल्लराती नातळाता गगनी अलिप्त जेवी सविता तैसीच योगियाची योग्यता देहातीतता देहकर्मी त्याची देह बुद्धीचे निछंदे म्हणती योगिया देही नांदे त्या देहाचे नाना बांधे स्वबुद्धी भेदे बांधिला म्हणती त्याची देहाचे बांधित भान हे न कळे त्याचे गुह्य ज्ञान दोराचे निसापे जाण दसोनी कोण मारिला एव आत्मा तो चिंदाकाशी मिथ्या दोही मिथ्यात्वेसी बिंबो निदावी देह कर्मासी नव्हे ते त्यासी बाधक देखे आपणा ते जळी बिंबला परी न म्हणे मी जळी बुडाला तैसा देहाती तू बोध झाला नाही भ्याला देह कर्मा देखोनी मृगजळाचा पुरू मूर्ख करू धावती तारू तैसा मिथ्या हा संसारू भय करू मूर्खासी या लागी दारा गृहपुत्र प्राप्ती तेथ ते करवी अतिप्रीती येची विषयी राया प्रती कथा कपोती सांगतू संसार दुःखाती मूळ स्त्री आसक्तीच दान केवळ स्त्री लोभाचे तेथ प्रबळ बळ दुःख सगळं त्यापाशी स्त्री पासव झाले पुत्र त्याचे ठाई स्नेह विचित्र करिता दुःखासी पात्र संसारी नर होता ती आसक्ती आणि स्नेहसूत्र या दोन्ही पासव दुःख विचित्र पदोपदी भोगती नर अस्वतंत्र होऊनी या लागी भलतेनी भलते ठाई आसक्ती स्नेहो न करावा पाही अतिस्नेही मांडजे जिन्ही दुःख तिन्ही भोगिजे स्नेह दुःखाची वार्ता कपोता कपोतीची कथा तो सांगेन रूपनाथा स्वस्थ चित्ता परियेसी कपोतीचे स्नेह गोड धरोनी स्त्री सुखाची चाड वनी वृक्ष पाहुनी या गूढ करी निडक पोता तेने वनचरे वनस्थळी निडा माझी स्त्री मेळी वासुकेला बहुकाळी भारे जवळी भूलला कपोता आणि कपोती परस्परे दोघा अतिप्रीती स्नेह वाढलासे चिंती हृदयी आसक्ती नीच नवी हाव भाव विलास स्थिती एरवेरांकडे पाहती परस्परे कुरवाळीती ओठंगिती एरा 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 वेगळे होणे नाही जीवे अथवा म्हणे दोघे वर्तती एकी प्राणे खाणे जेवणे एकत्र सेवता ज्याची अति गोडी ते घालिती एरांडाच्या तोंडी जीव प्राणी निशोनी जोडी ते दे आवडी स्त्रियेशी सांडुनी दुरी पाऊल न घाली बाहेरी आत धरोनी परस्परी अंत बाहेरी हिंडिती सदा एकांती बसती एके स्थानी दोघे असती दोघे क्रीडा विहार करीती खेळ खेळीती विनोदे एकांती गोड बोली सासुऱ्यांचा विलुप्ती घाली दिरा भावांच्या मोडी चाली बोलाच्या भुली भुलवित एके आसनी बैसती इराते टेकती एके शय्ये निद्रा करीती अहोरात्री एकत्र मैथुन सुखा चेनी वैभवे विश्वासोनी जीवे भावे हिता हित काही ना ठेवे गृहिणी गौरवे नाचती खेडुकी लिया आराम त्यामाजी दोघा समागम नाम मात्रे गृहाश्रम विषय संभ्रम वनराजी जीविता परिस समर्थ जे जे मागे ते अर्थ जीवे प्राणे निशोनी देत काम मोहित होऊ दे जाणूनी जीवीचे खुने न मागता अर्थ देणे त्याही वरी जरी त्या मागणे तरी विकोणी देणे आपण याते धर्माची वेळ नाठवणे दिनावरी दयाने कृपा स्त्रियेवरी करणे जीवे प्राणे सर्वस्वे बैसली साखरेवरी माशी मारिताही नुडे तैसा भोगिता विषयाशी जरा मरणाशी नाठवी जैशी पूर्वजांची भाक पाडिती सत्यवादी लोक तैसा स्त्रिये त्यांची सुख पाडी देक सर्वस्वे जैसी आत्म उपासकांशी एकात्मता होय त्यासी तैसी स्त्री वाचोनी दृष्टीशी जगी
आणि कासी न देखे. आधीची प्रिया पडियंती तेही झाली गर्भवती. जैसी लोभियाचे हाती सापडे अवचिंती धनलोहे, तैसे तिच्या गर्भाचे कोड अधिकाधिक वाढती गोड. जैसे मदिरा पिऊन माकड नाचे तडतड डुल्लुतू, तैसे गर्भाचे सोहळे सर्वस्वे पुरवी डोहळे. तिचे लीळ माझी खेळे प्राप्त काळे प्रसूती. स्वनिडा आतोंती जाहली अंडाते प्रसवती. प्रसूती वाधावा सांगती ऐकोनी पती उल्हासे. अघटित घटी हरीची माया अलक्ष लक्षेन ब्रह्माया. अवेव अंडा माझी तया देव माया रचियेले. रसे भरली होती अंडे त्या माझी नखपक्ष चांचुवडे. उघडिली डोळ्याची कवाडे करी कोडे हरिमाया. अंडे उलोनी आपण कोवळी पिल्ली निघाली जाना. पितरे दृष्टी देखून जीवे प्राणे फुलली. अत्यंत कोवळी बाळे दोघे जने पुत्र वत्सले. शांतविती मंजुळे अति स्नेहाळे प्रजाशी. जे समय जैसे लक्षण तैसे प्रजाचे पोषण. अंगे करिता ती आपण दोघे जन मिळवणी. गोड गोजिरे बोल ऐकूनी दोघा येती ढोल. धावुनिया वेळोवेळ लिंबवून उतरती. त्याचेनी आलिंगन चुंबने मृदू मंजुळ कलभाषणे. दो पक्षाचे निस्पर्शने दोघे जने निवताती. माता पिता दोघे बैसती सन्मुख अपत्ये धावती. लोल वक्र विलोकिती वेगे धाविती एर एरा. मग देवोनिया खेवे तुरी जाती मृग्ध भावे. तेथुनी घेऊनिया धावे वेगे यावे तयापाशी. माय बापांच्या पोख्या पाखो व्यापासी. हीन दिनता नाही बाळासी. जे जन्मोनी त्याचे कुशी त्या दोघाशी सभाग्यता. लाडकी लढे वाळे बाळे लाडे कोडे पूर्विती लढे. देखोनी निवती दिडी डोळे स्नेह आगळे एर एरा. ऐसी खेळता देखुनी बाळे दोघे धावती एक वेळे. उचलोनिया स्नेह बळे मुख कोवळे चुंबती. अजाची जे अजामाया त्या कैसी फुलवी गाराया. अन्योन्य स्नेह बांधुनी हृदया पिल्ली पोसावया उदत. श्रीपुत्राचा मोह गहन त्याची करावया पोषण. चिंता तूर अतिदीन करी भ्रमण अन्नार्थ. एवटन की झाली बळे कुटुंब थोर थोरावले. अन्न बहुसाल पाहिजे झाले दोघे विवळे गृहधर्मे. या परी कुटुंब वत्सले पुत्र स्नेहे स्नेहाळे. दोघे जने एक वेळे अन्न बहुकाळे अर्थिती. सहसा मिळेना अन्न या लागी हिंडती वनोपवन. बहुसाल क्षमताही जाना पूर्ण पोषण मिळेना. बहुसाल मिळवूनी चारा दोघे जने जाऊ घरा. मग आपुल्या लेकुरा नाना उपचारा प्रतिपाळो. एशिया वासना मेळवावया अन्ना. दोघे जनी नाना स्थाना वना उपवना हिंडती. माता पिता गेली दुरी उडती पिल्ले निडा भीतरी. शुधेने पिरली भारी निघाली बाहेरी अदृष्टे. ते वनी कोणी एक लुब्धक पक्षी बंधनी अतिसाधक. तेने ती कपोत बाळक अदृष्टे देख देखले. तेने पसरोनिया काळजाळे पाशी बांधली ती बाळे. कपोत कपोतीचे वेळे राखत केवळे राखिला. बाळकांच्या अतिप्रीती कपोत आणि कपोती. चारा घेऊन येती निराप्रती लवलाहे. स्त्री सुखाची आसक्ती त्याची वाढत्या दुःखाची स्तुती. स्त्री अंगे दुःख प्राप्ती सांगो किती अनिवार्य. पुरुषाशी द्यावया दुःख स्त्री संगोची आवश्यक. पुत्र पौत्रद्वारा देख नाना दुःख भोगवी. तव काळ जाळी एक वेळे कपोती बांधली देखे बाळे. तोंड घेऊनी पिती कपाळे आक्रोशे लोळे दुःखित. बाळे चरफाडिता देखे जाळी आक्रंदोनी दे आरोळी.
बाळा सन्मुख धावे वेळोवेळी, दुःखे तन्मळी दुःखित. दुःख द्यावया भ्रतारासी, आक्रंदे कपोती चालली कैसी. शतगुणे स्नेहो वाढला तिसे, मृतपुत्रासी देखोनी. पुत्र स्नेह केले वेडे, गुण आठवूनी रडे. हित न देखे पुढे, बळची पडे जाळा तो. माया मोहे भुलली कैसी, जेत बांधले देखे पुत्रासी. ते जाळी घाली आपणासी, मोहे पिशी ते केली. अंतरला स्त्री बाळकळी, कपोता तो एकाएकी. रुदन करी अधोमुखी, अति दुःखी पिपल तू. जीवा होनी प्रिय अधिक, ते निर्जीव देखले बाळक. अनुकूल अनुरूपक, भार्या देख अंतरली. धर्म अर्थ आणि काम, या तिहीचा आश्रयो गृहाश्रम. तो भंगला मी अनाश्रम, अतृप्त काम सांडोनी. पूर्व पापाचा आवर्तू, मज सांडोनी अकृतार्थो. माझा कामो नव्हता तृप्तो, धर्म कामार्थू भंगला. गृही त्रैवैगुची भंगला, चौथा पुरुषार्थ असे उरला. तो साधूनी घेऊ वहिला, आश्रमू भंगल्याशी काय. ऐसे म्हणती जरी निगुती, ए अर्थी मी दुर्मती. विषय वासना नोसंडती, कैसेनी मुक्ती साधिल. म्या पूर्वी अल्प पुण्य होते केले, या लागी अंतर्यायी घर घेतले. माझे परलोक साधन ठेले, विदूर केले मज लागी. का गृही असता गृहस्था, काय परलोक साधे समजता. इतरांची अशोकता, मज साधनता तव होती. स्त्री पुरुषाची चित्तवृत्ती, अनुकूल वर्ते धर्म प्रवृत्ती. बरीच परलोक साधती, इतरा प्राप्ती ते नाही. एकाच्या भार्या त्या तोंडाळा, एकाच्या त्या बहु ओढाळा. एकाच्या त्या अतिचांडाळा, एकी दुश्चिला दुर्भंग. एकीचा तो क्रोध गाडा, एकी अत्यंत खादाडा. एकी सोलती दात वाढा, आरिसा पुडा मांडुनी. एकी ओंगळा आसळीनी, एकी त्या महाडाकिनी. एकी सुकुमार विलासिनी, बरवेपणी गर्वित. तैसी नवे माझी पत्नी, सदा अनुकूळ मज लागुनी. मजसी वर्ते अनुरूपपणे, धर्मपत्नी धार्मिक. मी जेव्हा धर्मी तत्पर, तेव्हा धर्मासी ते अतिसादर. मज कामी जेव्हा आदर, तेव्हा काम चतुर कामिनी. मज वाचोनी तत्वता, न भजे आनिक देवा देवता. मज सांडून न वचे तीर्था, माझे वचन सर्वता लुंघुनी. एव रूप गुण कुलशील, मजसे सदा अनुकूल. पतिव्रताची केवळ, पत्नी निर्मळ पै माझी. मद सांडूनी शून्य गृही, पुत्रे सहित साध्वी पायी. जातसे स्वर्गाच्या ठाई, मज अपायी घालुनी. नाशिली स्त्री नाशिल्या प्रजा, येथ म्या राहावे कवन्या काजा. दुःखे प्राण जाईल माझा, लोक लाजा निंदित. एवढे अंगी वाजले दुःख, काय लौकिकी दाखवू. काय लौकिकी दाखवू मुख. भंगले संसाराची सुख, जिता मूर्ख म्हणतील. जळो विदुराचे जिने, सदा निंदला जिरवाने. येणे श्राद्धीचे आवतने, सदा वसने एकाकी. ऐसेनी वसदा एलोके, शून्य गृही एकाकी. धड गोड न मिळेही मुखी, परम दुखी मी होईन. ऐसे बोलूनी केले काय, मृत स्त्री पुत्रांकडे पाहे. काळपाशी बांधली आहे, चेष्टा राहे निशेष. ऐसे देखताई अबुद्धी, विवेकेन धरीची बुद्धी. आपण जाऊनी त्रिशुद्धी, जाळामध्ये पडियेला. मेल्या मांगे मरणे, देखो हेची सर्वांशी करणे. परी जन्म मृत्यू निवारणे, हा स्वार्थू कवने न धरिजे. पहा हा स्त्री पुत्रां करणे, आपुलाही जीव देणे. परी भगवत पदवी साधणे, हे न म्हणे सर्वथा.
जाळी पडला कपोता दुर्बुद्धी झाली लुब्धकाची कार्यसिद्धी सहकुटुंब घेऊन खांदी निघे पारधी निजस्थाना ऐसा जो कोणी गृहमेधी त्यासी सर्वदा काढू साधी जैसी कपोत्याची बुद्धी तैसी बुद्धी गृहमेध्या बाळकांच्या काकुळती मरण पावली कपोती ऐसे देखत देखता दुर्मती तेत निश्चंती उडी घाली या परी तो कपोता कुटुंबाची मेधा वाहता मरण पावला सर्वथा विवेकू चित्तान धरीची ऐसा कुटुंबी गृहस्थो कुटुंब पोषणी आसक्तो विषय वासना अशांतो पावे घातो सा कुटुंब गृहासक्ती गृहाश्रमो तो केवळ द्वंद्वाचा आरमो कपोत्या ऐसा पडे भ्रमो वृथा जन्मू दवडावा एवोनिया कर्मभूमीसी जो पावला उत्तम देहासी त्याही माझी उत्तमता कैसी अग्रवर्णासी पै जन्म आलिया मनुष्य देहासी मुक्तीचा दारवंटा मुक्त त्यासी लव निमिष एक उदेशी याव जन्मेशी मोकळा इतरा वर्णाची गती मा ब्राह्मण तरी पुण्यमूर्ती ते सदा मुक्तीची आसक्ती वृथा आसक्ती गुंतले बिंदवास आणि वैराग्य ते ब्रह्मादिकान लाभे भाग्य वृथा आसक्ती केले अभाग्य शिष्टोधरा सारंग वेचले मनुष्य देही गृहासक्तो तो बोल लिजे आरूढ चित्तो कपोत्याचे परी दुःखितो सिद्धू स्वार्थो नाशिला विषयी सर्वथा नाही तृप्ती ऐसे श्रुती पुराणे बोलते करिता विषयाची आसक्ती तिथ्या मुक्ती नरदेहा नवल नरदेहाची खाती रामनामाच्या आवृत्ती चारी मुक्ती दासी होती तो देहो वेचिती विषयासी विषय सुखाची आसक्ती कोण नाही झाले तृप्ती मृगजळाची प्राप्ती केवी निवती तृषार्थ या लागी जाणतेनी मनुष्य नरदेहाचे नि आयुष्य विषयाचे निसायासे व्यर्थ कापिसे कष्टती नरदेहा ऐसे निधान अनायासे लाधले जान सांडी सांडी अभिमान तेने समाधान पावसे पुढती नरदेहाची प्राप्ती होईल ते येथ नाही युक्ती या लागे सांडून विषयासक्ती भावे श्रीपती भजावा कलियुगी सुगम साधन न लगे योग याग त्यागदान करिता निर्लज हरिकीर्तन चारी मुक्ती चरण वंदिती इटेसाठी परिसपा पालटे येता का मानती ओखटे तैसा कीर्तनाचे नि लेटे पाटे देवो भेटे प्रत्यक्ष एका जनार्दनो म्हणे नस्वर देहाचे नि साधने एका जनार्दनो होणे हे मुद्रा तेने लाविली एका जनार्दनी शरण तव जनार्दनो झाला एकपण जैसे सुवर्ण आणि कंकण दोन नावी जाणी एकते तोची एका एकादशी श्रीकृष्ण सांगे उद्धवासी अवधूत सांगे यदुषी गुरु उपदेशो इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कन्धे श्रीकृष्णोद्भवा संवादे यद्वतु इतिहासे एकाकारतीय समाप्तो सप्तमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु। भगवान मूसा जी राम की जय, भगवान पुंडलीक बाबा की जय, श्री जगदम्बा मातो श्री की जय। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। भगवान मूसा साजी राम की जय। ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। संत एकनाथ महाराज की जय।